फ्रायडेला मी ऑफिसला गेले होते 4 वाजता. त्यानंतर मी आत्ता सॅटर्डेला घरी आलेले आहे 4 वाजता आणि मी एकही मिनिट न झोपता आवरून 6 वाजता रेडी झालेली आहे. कारण एक्साइटमेंट आहे माथेरानला जायची. इकडे मी आणि माझा नवरा दोघांनी आवरून घेतलं छान. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशल चहा केला. तो खूप छान चहा करतो आणि चहा केल्यानंतर मग परत आम्ही 5:15च्या दरम्यान पुण्यातून बाहेर पडलो घराच्या, ते जाण्यासाठी माथेरानला. तर इथे मी पण ॲक्च्युली हे माझ्या मापाचं नाही आहे हेल्मेट, पण असावं काहीतरी सेफ्टीसाठी म्हणून मी हे घरातलं एक एक्स्ट्राचं हेल्मेट होतं ते घेतलं होतं. आणि आम्ही बाईकने जाणार होतो माथेरानला. पुणे ते माथेरान असं तर आम्ही बाईकने पार करणार होतो. काहीतरी 120-125 किलोमीटर आहे. तर म्हणून सेफ्टी म्हणून विदाऊट हेल्मेट आम्ही प्रवास करत नाही लांबचा. त्यानंतर आम्ही निघालो. हा जो रोड दिसतोय तो आहे आय थिंक खंडाळ्याचा घाट आहे. हो, खंडाळ्याचा घाट आहे. अतिशय सुंदर रोड आहे, अतिशय सुंदर घाट आहे. पण आम्ही टू व्हीलरवर होतो त्यामुळे जास्त छान वाटत होतं ॲक्च्युली. गाडीपेक्षा टू व्हीलरने असं फिरायला घाटातून वगैरे जास्त मजा येते, पण थोडी रिस्क देखील असते. गाडीने थोडं सेफ वाटतं जाण्यासाठी, पण आमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे. सो आम्ही बऱ्याच ठिकाणी महाबळेश्वर, लोणावळा आणि आता माथेरान असं आम्ही माथेरानला आम्ही पहिल्यांदा जाणार आहे बाईकने. मी याच्या आधी माझ्या फॅमिलीसोबत गेले होते, तो कधीच गेलेला नव्हता. त्यानंतर आम्ही माथेरानमध्ये पोचलो. पण गंमत अशी की आमचं एकदम इम्प्रॉम्प्टू ठरलं होतं की आपल्याला आज जायचं आहे माथेरानला. त्यामुळं आमचं बुकिंग वगैरे काही नव्हतं आणि आम्हाला लकीली MTDCचं एक कॉटेज होतं, ते एकच उरलं होतं त्यांच्याकडे जे बुक नव्हतं. आम्ही ते केलं तिथल्या तिथे बुक. त्याला आम्हाला कॉस्टिंग होती त्या MTDCच्या कॉटेजची 7,725 रुपये. त्यानंतर सगळ्यात मस्त म्हणजे टॉय ट्रेन. सगळ्यांनाच आवडते माथेरानला, लोकं स्पेशली टॉय ट्रेनसाठी जातात. तर भली मोठी रांग होती. आम्ही जवळजवळ 2 तास टॉय ट्रेन साठी थांबलो होतो माथेरानच्या त्या जे माथेरानचं स्टेशन असतं अमन लॉजच्या इथे. तर तिथे आम्ही 2 तास लाईनमध्ये थांबलो होतो. तिथं थोडीशी भांडणं पण झाली का तर लोकं मध्ये घुसून दुसऱ्यांचं तिकीट काढून देत होते आणि तिकडे अशी पद्धत आहे की फक्त 100 तिकीटं मिळतात, त्याच्यावर तिकीटं दिली जात नाही. त्यामुळे जे लोकं थांबलेत लाईनमध्ये त्यांनी 2 तास थांबूनही फायदा नसतो. पण लकीली असं काही झालं नाही. आम्हाला आमचे तिकीट्स मिळाले. त्यानंतर आम्ही तिकीट घेऊन चालत अमन लॉजपर्यंत आलो. अमन लॉजच्या इथे टॉय ट्रेन येते, ती आपल्याला माथेरान स्टेशनला सोडते, राईट. हां, तर माथेरान स्टेशनला मग आम्ही मस्तपैकी. आणि आता माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू केलेत. आधी ई-रिक्षा नव्हते, आधी फक्त हात रिक्षा आणि घोडे असायचे. आता ई-रिक्षा पण सुरू केली आहे, पण ई-रिक्षाचा पण खूप मोठा किस्सा आहे. तर इथून मस्तपैकी ट्रेन आलेली आहे आणि आम्हाला असं झालं होतं कधी एकदा ट्रेनमध्ये जातो आहे. आम्हाला ॲक्च्युली नेरळ ते माथेरान असं ट्रेनमध्ये जायचं होतं, पण मला असं कळलं होतं की नेरळपासून टॉय ट्रेन बंद आहे, फक्त अमन लॉज ते माथेरान अशी चालू आहे. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर सगळ्यांची एकच घाई झाली होती बाहेरची सिनरी कॅप्चर करायची. तर माझा कॅमेरा काही एवढा छान नाही आहे मोबाईलचा, तरीही जेमतेम छान अशी कॅप्चर झाली आहे सिनरी. ॲक्च्युली पाऊस असता तर आणखी भारी वाटलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता. त्यानंतर आम्ही माथेरान फिरलो आणि स्पेशली आमची वजनं थोडी जास्त आहे त्यामुळे आम्ही घोडे अवॉइड केले आणि आम्ही चालत माथेरान जितका होईल तितका फिरलो. शॉपिंग वगैरे काही खास केली नाही, कारण जे पुण्यामध्ये तुळशीबागेत मिळतं ते सगळं तिकडे मिळतं, त्यामुळे असं वेगळं काही वाटलं नाही मला. पण एक मज्जा आहे की हे जे माकड आहे ते वर थांबून सगळीकडे लक्ष ठेवत होतं, टेहळणी करत होतं की मला काही खायला चोरता येईल का. इकडे माकडं नुसते फूड स्टील करण्यामध्ये एक्सपर्ट झालेले आहेत. प्रत्येक पर्यटक, प्रत्येक टुरिस्टचं काही ना काही खायला हातातनं ओढून घेऊन जातात ही माकडं, पण भारी आहेत. त्यानंतर आम्ही परत संध्याकाळी इथे आलो आमच्या कॉटेजला. तर हा परिसर खूप सुंदर आहे. MTDCचं मला वाटलं नव्हतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कॉटेज इतकं छान असेल, पण लिटरली इतकं सुंदर कॉटेज आहेत आणि खूप मोठा परिसर आहे, खूप मोकळी जागा आहे. MTDCचं यांचं एक रेस्टॉरंट पण आहे आणि तिथे जेवण लिटरली क्लास मिळतं. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की गव्हर्नमेंटचं असून एवढं छान मिळेल. आणि त्यात आमचं नशीब चांगलं की आम्ही सॅटर्डेला आलो होतो, विकेंडला आलो होतो, लागून सुट्ट्या होत्या, तरीही आम्हाला इतकं छान कॉटेज मिळालं. फक्त मला थोडे पैसे जास्त वाटले, 4,725 रुपये, पण ठीक आहे. त्यामुळे आम्ही हे कॉटेज बुक केलं. कॉटेज पण खूप मोठा आहे. हा पूर्ण एक रूम आहे. इथे छान बेड आहे आणि एक मेन गोष्ट म्हणजे क्लीन आहे सगळं. सगळीकडे क्लीनलीनेस आहे. बाथरूम, टॉयलेट सगळं क्लीन आहे. इथे सोफा, बेड सगळं आहे. AC आहे. असं असून आतमध्ये एक चेंजिंग रूम आहे. ही ती चेंजिंग रूम आहे.
त्या चेंजिंग रूममध्ये मिरर आहे प्लस छोटा फ्रीज देखील आहे आणि त्याच्याच बाजूला आहे टॉयलेट आणि बाथरूम. हे टॉयलेट आणि बाथरूम आहे, सगळं छान क्लीन आहे, त्यामुळे बरं वाटलं. आम्ही इकडच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो वगैरे. तर असा आमचा एक दिवस गेला. त्यानंतर मग आम्ही फक्त घोड्यांना बघितलं, म्हणजे घोड्याच्या इथे गेलो होतो. अतिशय म्हणजे बोलू नये पण खाणेरडा वास येतो त्यांच्या लिदीचा वगैरे. त्यानंतर आम्ही फायनली, आम्हाला काहीच मज्जा आली नाही, पाऊस नव्हता म्हणून आम्ही परत घरी यायला निघालो. पण मी एक सजेस्ट करेल की प्लीज बाईकवर जाऊ नका माथेरानला. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल वेल अँड गुड, एल्स तुम्ही नेरळला म्हणजे नेरळपासून टॅक्सीने जाऊ शकता. पण बाईकने जाणं खरंच रिस्की आहे, कारण खूपच निमुळता घाट आहे आणि एकदम शार्प त्याचे वळण आहेत, त्यामुळे प्लीज जाऊ नका, अवॉइड करा. आणि हे काही फोटोज मी काढलेले ते कसे वाटतात ते सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हे माझे पुढे फोटोज आहेत, मी थोडेफार काढलेले आहेत. डिस्पाईट कॅमेरा एवढा छान नाही आहे, जसे जमेल तसे फोटो काढलेले आहेत. आणि तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर पुढच्या आठवड्यानंतर वगैरे जा, म्हणजे छान पाऊस सुरू होईल, तुम्हाला पावसाचा आनंद घेता येईल, माथेरान एन्जॉय करता येईल. आणि आता सगळीकडे डबल रेट चालू आहेत.